कुंभ राशी मार्च महिन्यात खिशात ठेवायच्या या 2 गोष्टी. 7 जन्माची गरिबी नष्ट होईल. कुंभ राशी स्त्री, पैसा, आदर, बंगला, तुम्हाला जे हवे आहे तेच तुम्हाला मिळेल. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे कुंभ राशीच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात स्वागत आहे. मित्रांनो, या मार्च महिन्यात या 2 गोष्टी आपल्या खिशात ठेवा आणि संपूर्ण जग तुमच्या चरणी लोटांगण घालेल. या महिन्यात इतके धन कमवाल की संपूर्ण आयुष्यभर बसून खाल. जितके कर्ज आहे ते सर्व फेडाल. जे हवं आहे ते मिळेल. मग ते स्त्री असो, सुख असो, इच्छित प्रेम असो किंवा आलिशान बंगल्याची किंवा गाडीची इच्छा असो, सर्व काही पूर्ण होईल. फक्त ह्या 2 गोष्टी पूर्ण मार्च महिनाभर आपल्या खिशात ठेवा, कारण या 2 गोष्टींमध्ये ब्रह्मांडाची अद्भुत शक्ती सामावलेली आहे. कुंभ राशीच्या लोकांना या 2 वस्तू आपल्या खिशात ठेवल्या तर त्या व्यक्तीला जीवनात मोठे परिवर्तन होईल. त्याला अपार संपत्ती प्राप्त होईल. जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. शनी आपल्यावर कृपादृष्टी दाखवत आहेत आणि महालक्ष्मी योगाचा प्रभाव या महिन्यात सर्वात जास्त राहील. त्यामुळे या महिन्यात तुमचे नशीब जागृत होईल. आयुष्यात खूप मोठा बदल होईल, जो कधीही झाला नाही. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. जे भक्त व्हिडिओ मनापासून लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहितील, त्या भक्ताला स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल आणि त्याला करोडपती बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. कुंभ राशीच्या लोकांना मला माहिती आहे की तुम्हाला खूप मेहनत करूनही योग्य फळ मिळत नाही. तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या आहेत. काही आपल्या नातलगांनीही फसवलं आहे. पण काळजी करू नका. या महिन्यात एक मोठा चमत्कार घडणार आहे, जो पाहून तुमचे शत्रू देखील तुमच्या पाया पडतील. ज्या लोकांनी तुम्हाला नाकारले आहे तेच आता तुमच्या पुढे झुकतील. या 2 गोष्टी ज्या व्यक्तीच्या खिशात असतील त्याला समाजात मोठं नाव मिळेल. केवळ मोहल्ल्यातच नव्हे तर संपूर्ण शहरात तुमची चर्चा होईल. संपत्ती तर मिळेलच, पण प्रसिद्धीही मिळेल, कारण या 2 गोष्टींमध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे. मार्च महिन्यात होळीचा सण आहे. चैत्र नवरात्रीही या महिन्यात आहे आणि ग्रहयोगांचा देखील विलक्षण संयोग होत आहे. त्यामुळे राहू आणि शनी आणि देवी लक्ष्मी सर्वच तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत. कुंभ राशीच्या लोकांना धन मिळवणे प्रत्येकालाच हवे असते, कारण पैसा असल्याशिवाय समाजात सन्मान मिळत नाही. पैसा असेल तर नातेवाईकही सन्मानाने वागतात. घरच्यांमध्येही आदर मिळतो. पण लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करत नाही. मात्र या महिन्यात लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. तुमच्याकडे इतका पैसा येईल की त्यासाठी तिजोरीही अपुरी पडेल. पण मित्रांनो, या 2 गोष्टी कोणालाही सांगू नका. जर तुम्ही हे गुपित मित्रांना सांगितले तर दृष्ट लागेल आणि हे उपाय निष्फळ ठरतील. त्यामुळे गुप्त राहा आणि फक्त स्वतःसाठी हे उपाय करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या 2 गोष्टी कोणत्या आहेत. चला आता त्याबद्दल सांगते. पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कुंभ राशीच्या लोकांना ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी आणली आहे. त्यामुळे तुम्ही किमान माझ्या मेहनतीसाठी तरी एक लाईक करायलाच हवे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ज्या व्यक्तीने हे लिहिले त्याला 24 तासाच्या आत आनंदाची बातमी मिळेल. प्राचीन काळी सावकार आणि मोठमोठ्या व्यक्तीही या 2 गोष्टी आपल्या जवळ ठेवत होत्या. त्यामुळे यश, संपत्ती आणि विजय मिळत होता. युद्धात अपार धनसंपत्ती, मनपसंत विवाह या गोष्टी त्यांना प्राप्त होत असतात. जर तुम्हाला इच्छित विवाह हवा असेल, प्रेम विवाह यशस्वी करायचा असेल, कर्ज फेडायचे असेल, आरोग्य सुधारायचे असेल तर या 2 गोष्टी तुमच्या खिशात ठेवा. आणि लोकांना 2 प्रकारचा अहंकार असतो. एकतर त्यांना वडिलोपार्जित संपत्ती मिळालेली असेल किंवा त्यांनी फसवणुकीने पैसा कमावलेला असेल. पण लक्षात ठेवा, पैसा देवाच्या कृपेने मिळतो. त्यामुळे अहंकार सोडा आणि ईश्वराचे आभार माना. लोकांना वाटते की त्यांच्यावर पितृदोष आहे, पण प्रत्येक अडचणीसाठी पितृदोष जबाबदार नसतो. पितृदोष ओळखण्याची काही चिन्हे आहेत. स्वप्नात पडल्यासारखे वाटणे किंवा झोपताना झटके बसणे, त्याचप्रमाणे स्वप्नात साप दिसणे, सतत अडचणी येणे, कुटुंबात सतत वाद होणे, लग्नात अडथळे येणे, सतत आजारी पडणे इत्यादी. जर ह्यापैकी 4-5 चिन्ह तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर पितृदोषाचे शिकार आहात. यावर एक उपाय आहे. कुत्र्याला अन्न द्या, विशेषतः शनिवारी, मंगळवारी किंवा अमावस्येला. तसेच गायींनाही चारा द्या. गरिबाला दान करा.
या उपायामुळे तुमचे पितृदोष नष्ट होईल आणि दोष दूर होतील. आता त्या 2 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलूयात, ज्या तुमच्या खिशात असायलाच पाहिजेत. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे काळे उडीद. ज्यांना संपत्ती हवी आहे त्यांनी आपल्या खिशात काळे उडीद ठेवायलाच पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे काळे बिबवा. आजारी असलेल्या व्यक्तींनी आपल्याजवळ ठेवायला पाहिजेत. जरी गंभीर आजार असेल तरीही या गोष्टीच्या प्रभावामुळे काही दिवसातच बरे वाटेल. तर मित्रांनो, या महिन्यात या 2 गोष्टी आपल्या खिशात ठेवा आणि पहा तुमच्या आयुष्यात कसा बदल घडतो ते. जर तुमच्याकडे शत्रू असतील आणि ते तुम्हाला खूप त्रास देत असतील, तर काळी जादू, तांत्रिक उपाय करून त्रास देत असतील किंवा तुमच्या घरावर वारंवार दृष्ट लागत असेल, सतत अडथळे येत असतील, तर मित्रांनो, ही अंतिम गोष्ट जवळ ठेवल्यानंतर कोणताही शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाही. होय, कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव तुमच्यावर होणार नाही. तुमच्या घरावर कोणताही प्रभाव पडणार नाही आणि लपलेले शत्रू देखील तुमच्यापासून दूर होतील. कुंभ राशीच्या लोकांनो, चला आता आपण पहिल्या क्रमांकाच्या गोष्टीकडे वळूया. ही गोष्ट लक्ष्मीला आकर्षित करेल. तुम्हाला काय करायचं आहे ते नीट ऐका. तुमच्याकडे 1 रुपयाची नोट असली तरी चालेल किंवा 500 रुपयाची नोट असली तरी चालेल. तुम्ही 500 रुपयाचे किंवा 100 रुपयाची नोट ठेवू शकता आणि ती नोट घरातील मंदिरात ठेवा. त्यावर कुंकवाचा टिळा लावा, थोडेसे तांदूळ वाहा, थोडीशी मेहंदी लावा. जसे तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करतात तसेच त्या नोटीचीही पूजा करा. सर्वप्रथम त्या नोटेवर गंगाजल शिंपडा आणि माता लक्ष्मी जशी पूजली जाते तशी पूजा करा. पूजा केल्यानंतर ती नोट संपूर्ण रात्रभर मंदिरात ठेवा. सकाळी लवकर उठून स्नान करून ती नोट तुमच्या पाकिटात ठेवा. नोट कधीही खर्च करू नका, तिने तुमच्या पाकिटात ठेवा. तुम्ही बघाल की तुमच्या जीवनात धनसंपत्ती येऊ लागेल. अचानक मोठी रक्कम मिळेल, नोकरीही मिळेल, व्यवसायात वाढ होईल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. तर कुंभ राशीच्या लोकांना आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल अशी आशा आहे. आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि आवडली असेल तर शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.